दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं, प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण बोलतोय नगर परिषद निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. राज्यामध्ये भाजपचा चांगलाच डंका वाजलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात सुद्धा भाजपला चांगलं यश मिळालं. मात्र पंढरपूर नगर परिषदेचा जर विचार केला तर इथं गड आला आणि सिंह गेला अशी स्थिती आहे. भालके पॅटर्न पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये चाललेला आहे. 2019 नंतर पुन्हा या गटानं काल गुलाल उधळलेला आहे. 2 निवडणुकांमध्ये सलग भगीरथ भालके यांना विधानसभेला पराभव पत्करावा लागला. 2021 ची पोटनिवडणूक आणि 2024 ची निवडणूक विधानसभा दोन्ही वेळा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये परिचारक आणि आवताडे ही जी भाजपची जोडगळी आहे यांनी भालके यांना पराभूत केलं होतं. मात्र नगर परिषद निवडणुकीमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी भालकेंची तीर्थक्षेत्र विकास आघाडी त्यांची रिक्षा सुसाट सुटलेली काल पाहायला मिळाली आणि दोन्ही नगर परिषदा तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं काबीज केल्या. दोन्हीकडे नगराध्यक्ष त्यांचे विजयी झालेले आहेत. पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीला जागा कमी मिळाल्या आहेत, परंतु नगराध्यक्षपदी डॉक्टर प्रणिता भालके या विराजमान झालेल्या आहेत. ही निवडणूक जर पाहिली तर सर्वाधिक मताधिक्य हे प्रणिता भालके यांना मिळालेलं आहे. जवळपास 11,136 मतांनी त्या इथं विजयी झाल्या. भाजपची जी ही होती इच्छा होती की पंढरपूरची नगर परिषद म्हणजे ते नगराध्यक्ष हे भाजपचे असावेत, कारण इथं मोठ्या प्रमाणामध्ये तीर्थक्षेत्राचा विकास करायचा आहे आणि केंद्रातनं आणि राज्यातनं निधी आणायचा आहे. याकरता म्हणून इथले नगराध्यक्ष भाजपचे निवडा असं आवाहन मुख्यमंत्र्यांसह सगळ्यांनी केलं होतं, पालकमंत्र्यांनी केलं होतं. त्याचबरोबर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांचा सांगावा पंढरपूरच्या जनतेला सांगितला होता. मात्र जनतेने ज्या त्यांच्या मनामध्ये आहे तेच केलं आणि पुन्हा एकदा पंढरपूरची जनता किती क्रांतिकारी आहे हे दाखवून दिलं. 2009च्या विधानसभा निवडणुकीची आठवण अनेकांना झाली असेल. यावेळी 2009ला जेव्हा स्वर्गीय भारत भालके हे पंढरपूर मंगळवेढा पुनर्रचित विधानसभा मतदारसंघामध्ये पहिलीच निवडणूक होती पुनर्रचित मतदारसंघाची, निवडणुकीला उतरले आणि त्यांच्या समोर तत्कालीन एक संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती शरद पवारांच्या नेतृत्वाखाली. विजयसिंह मोहिते पाटील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, सोलापूर जिल्ह्याचे नेते यांना उमेदवारी पंढरपूरमधनं दिली होती. परिचारकांची ताकद विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाठीशी असताना सुद्धा स्वर्गीय भारतनाना भालके यांनी न डगमगता आक्रमकपणे या मतदारसंघामध्ये आपली उमेदवारी कायम ठेवली आणि विजयी झाले. आणि कालच्या मतमोजणीच्या वेळी त्याची फार मोठी प्रकर्षाने आठवण झाली, कारण त्या निवडणुकीत सुद्धा मतमोजणीच्या वेळी भारतनाना हे पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत सदैव आघाडीवर राहिले आणि काल डॉक्टर प्रणिता भालके ह्या सुद्धा काल पहिल्या फेरीपासून 9व्या फेरीपर्यंत समान मताने जवळपास आघाडीवर राहिल्या आणि 11,136 मतांनी ते विजयी झाल्या. 60,000 मतदान झालं होतं, त्यामुळे हे 11,136 मताचं जे मताधिक्य आहे हे फार मोठं मताधिक्य आहे. तर नगर परिषद निवडणुकांचे अन्य ठिकाणचे निकाल जर पाहिले तर प्रणिता भालके यांचा जो विजय आहे तो फार मोठा मानला जातो. सोलापूर जिल्ह्यात ही फार मोठी चर्चा सुरू झाली आणि जे लोक म्हणत होते की भालके गट आता हळूहळू संपत चाललेला आहे, तिने उभारी घेतली आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात. आणि ही स्थिती नुसती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची नाही, तर आता पंढरपूर तालुका ज्या 4 विधानसभा मतदारसंघात विभागला गेला ह्याच्यावर याचे परिणाम होणार. आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचे परिणाम होणार आहेत, कारण भालकेंना रोखण्याचा हर एक प्रयत्न भाजपने केला होता. खरं तर भालके हे स्वतः भाजपकडनं उमेदवारी मागत होते. प्रशांत परिचारक यांनी याचा गौप्यस्फोट केला होता आणि असणारही आहे, परंतु भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणण्यापेक्षा इथे जे प्रशांत परिचारक ज्यांच्या हातात इथल्या भाजपची सूत्र आहेत त्यांनीच भालकेंना उमेदवारी मिळू दिली नसणार हे निश्चित आहे, कारण कोण आपल्या विरोधकाला इथं मोठं करणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भालकेंनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा झेंडा पुढे केला आणि त्या तीर्थक्षेत्र आघाडीच्या नावाखाली ते पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये लढले आणि जे परिचारक आणि आमदार समाधान आवताडे भालकेंना आव्हान देत होते त्यांना दोन्ही ठिकाणी त्यांनी पराभूत केलं. परिचारकांना पराभूत केलं असं म्हणण्याचं कारण असं आहे, जरी इथली लढत ही श्यामलताई शिरसट आणि डॉक्टर प्रणिता भालके यांच्यामधली असली तरी सुद्धा ही लढत परिचारक यांच्या विरुद्ध भालके अशी परिचारकांनीच तयार केली होती. इथं भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी लढत झालीच नाही. परंपरागत दोन्ही परिचारक आणि भालके हे आमने सामने राहिले आणि ही जी लढाई आहे ती 2009 पासूनची आहे. 2009,
2004ला सुद्धा पंढरपूर मतदारसंघामध्ये स्वर्गीय भारताना भालके शिवसेनेच्या उमेदवार तिकिटावर उभारले होते. 2009, 2014, 2019 प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी परिचारकांना आव्हान दिलं आणि भारताना हे 2009 पासून सतत विजयी होत गेले होते. अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा भालके गट हा आता आघाडीवर येताना पाहायला मिळतोय. म्हणजे भगीरथ भालके यांना असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र यावं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जगाने. त्यासाठी नागेशकाका भोसले असतील किंवा मनसेने दिलीप धोत्रे यांनी प्रयत्न केले. माढ्याचे आमदार अभिजितदादा पाटील यांनाही त्यांनी आघाडीमध्ये आमंत्रित केलं. याचबरोबर सहकार शिरोमणी कारखान्याचे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे नेते कल्याणराव काळे हे जे जुने विठ्ठल परिवार नेते होते सगळ्यांना त्यांनी बोलवलं. पण गणेश पाटील वगळता अन्य कोणीही भगीरथ भालके यांच्याबरोबर फारसं दिसलं नाही. सुरुवातीला हे सगळे आले, मात्र त्यांनी नंतर त्यांच्यावर कदाचित महायुतीच्या सरकारचं फार मोठं प्रेशर असावं आणि भाजपनं प्रत्येक ठिकाणची नगराध्यक्षपदाची निवडणूक ही खूप प्रतिष्ठेची केली होती आणि पंढरपूरची तर खूप प्रतिष्ठेची, कारण पंढरपूरचा विकास करायचा आहे, शेकडो कोटी रुपये तर खर्च करायचे आहेत, कॉरिडॉर तयार करायचा आहे आणि केंद्रापासून राज्य सरकारचे सगळे वरिष्ठ मंत्री नेते यांच्या सगळ्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पंढरपुरामध्ये राबवायचा. याकरता त्यांना पंढरपूरची नगरपालिका ताब्यात हवी होती. मात्र जनतेनं नगराध्यक्ष पदावर प्रणिता भालके यांना विजयी केलं आणि 2009 सारखं झालं की लोक भाजपकडं सगळे मंत्री, महायुती सत्ता, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांची यंत्रणा, परिचारकांची यंत्रणा, आमदार समाधान अवतरेंची यंत्रणा. मात्र असं असताना सुद्धा अनेक काळ सत्तेपासून दूर असणारे भालके हे पुन्हा सत्तेमध्ये, शहराच्या सत्तेमध्ये आले. पंढरपूर आणि मंगळवेढा या दोनही ठिकाणी त्यांनी सत्ता काबीज केली त्यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने. साहजिकच आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांचा सुद्धा आशीर्वाद भालके यांना होता. खरं तर भाजपच्या नेत्यांना सुद्धा माहीत असेल, कारण अनेक सर्व्हे सांगत होते की डॉक्टर प्रणिता भालके या पंढरपूरमध्ये सहज विजयी होऊ शकतात आणि ती क्रेज निर्माण झाली होती, एक सहानुभूतीची लाट होती आणि त्यांचं वक्तृत्व शैली, त्यांचं काम यामुळं जनता आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा डॉक्टर प्रणिता भालके यांना ताकद दिली, त्यांना मतदान मोठ्या प्रमाणात केलं. मतदानाच्या दिवशी जाणवत होतं की प्रणिता भालके ह्या विजयी होणार आहेत. मात्र अशा स्थितीमध्ये आता भाजपमध्ये असणारे जे परिचारक आणि अवताडे जे गट आहेत ते मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने बॅकफूटला गेले. ज्या पद्धतीनं लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला साखरपट्ट्यामध्ये पराभूत व्हावं लागलं किंवा त्यांच्या कमी जागा आल्या, तशी स्थिती ही आता नगरपालिकेला सोलापूर जिल्ह्यात या बाजूला म्हणजे साखरपट्ट्यात दिसते. बार्शी, अक्कलकोट ह्या भागामध्ये भाजपचा दबदबा आहे. मात्र पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, सांगोला असेल किंवा मोहोळ या सर्व ठिकाणी इथं भाजपला नगराध्यक्ष पदावर आपले उमेदवार बसवता आलेले नाहीत. सांगोल्यामध्ये तर त्यांनी शेकापच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर उभं केलं, मंगळवेढ्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कमळ चिन्हावर उभं केलं. अशा सर्व परिस्थितीमध्ये सर्व साम नाम दंड भेदाचा वापर करून सुद्धा भाजपला साखरपट्ट्यात यश मिळालं नाही. त्यामुळे पंढरपूरमध्ये भालकेंचा गट पुन्हा एकदा फॉर्मात येताना दिसतोय आणि आगामी प्रत्येक निवडणुकामध्ये आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असेल, विठ्ठल कारखाना निवडणूक असेल किंवा अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका असेल, यामध्ये भालके पॅटर्न हा पुन्हा चालणार हे आता दिसून आलेलं आहे. लोकांची त्यांच्याबद्दलची सहानुभूती आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर प्रणिता भालके यांचं व्यक्तिमत्व. या निवडणुकीच्या निमित्ताने भगीरथ भालके यांनी पडद्यामागं राहून त्यांची पूर्ण ताकद यंत्रणा राबवली आणि डॉक्टर प्रणिता भालके यांनी निवडणूक लढवली. हे समीकरण पंढरपूरच्या मंगळवेढ्या जनतेला आवडलेलं आहे. त्यामुळं प्रणिता भालके या मोठ्या मताधिक्यानं पंढरपुरामध्ये विजयी झाल्या. प्रशांत परिचारक यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. खरं तर अलीकडच्या काळामध्ये त्यांनी बऱ्याच 2 निवडणुका आमदारकीच्या पण लढवलेल्या नाही आहेत. त्यामुळे नगर परिषदेची निवडणूक सुद्धा जवळपास 8.5-9 वर्षानंतर झालेली आहे. यात सुद्धा परिचारक गट आता पंढरपूरमध्ये पिछाडीवर आहे. जरी त्यांचे नगरसेवक 24 निवडून आले असले तरी सुद्धा इथं मोठ्या प्रमाणामध्ये भालकेंची क्रेज निर्माण झाली आहे पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला सुद्धा विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. आणि इथं भाजप ज्या मोठ्या डंका पिटत होतं की पंढरपूरची नगर परिषद ही नेहमी परिचारकांच्या हातात असते, मात्र परिचारकांबरोबर काम करणारे नागेशकाका भोसले हे सुद्धा आता तीर्थक्षेत्र विकास आघाडीत भगीरथ भालके यांच्याबरोबर काम करतायत. त्यामुळं त्यांचा निसटता जरी विजय झाला असला तरी सुद्धा काकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात यंत्रणा पंढरपूरमध्ये राबवली. याचबरोबर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सुरुवातीपासूनच परिचारकांच्या विरोधामध्ये आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला. अनेक नेते आले गेले, त्याचा विचार तीर्थक्षेत्र विकास आघाडीने केला नाही. सर्वपक्षीय आघाडी तयार केली,
काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे सुद्धा इथं प्रचारासाठी आल्या. मात्र ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर पंढरपूरच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक भाजप विरुद्ध भालके अशी होण्याऐवजी परिचारक विरुद्ध भालके अशी झाली आणि याच्यामध्ये भालके दाम्पत्यांची सरशी झालेली पाहायला मिळाली. एक हाती दोघांनी निवडणुकी सूत्र हाती घेतली आणि मोठ्या प्रमाणात प्रचार केला. त्यांना मतदारांनी सुद्धा साथ दिलेली आहे. 11 नगरसेवक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे निवडून आलेले आहेत. त्या महिला आहेत प्रणिताताई भालके आणि त्या एक त्यांचं स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, स्वतः डॉक्टर आहेत आणि वक्तृत्व शैली अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यामुळे पंढरपूरच्या महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान हे प्रणिता भालके यांना केलं. हे या आता मतमोजणीनंतर दिसून येते सर्वच प्रभागांमध्ये. पूर्वी असं म्हटलं जायचं की थोडा स्लम एरिया असेल किंवा अन्य भागामधनंच भालके यांना जास्त मतं मिळतात. मात्र शहरात सर्व प्रभागांचा जर विचार केला जिथं परिचारकांचे जे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे ते सगळे विजयी होत आहेत. मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मात्र तिथं मतदानामध्ये कमी मतदान त्यांना मिळतं आहे. त्यामुळं हे विचार करण्याची गोष्ट परिचारकांना सुद्धा आहे. कारण परिचारकांनी जे नगरसेवक पदाचे उमेदवार दिले त्यांनी आपलं पाहिलं, म्हणजे आपण निवडण्याचं पाहिलं. वर म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी शिरसाट यांना त्यांनी किती मतं मागितली हे म्हणजे आता हे नंतर लक्षात येईल. कारण हा विचार करण्याची गोष्ट आहे. पहिल्या प्रभागापासून शेवटच्या प्रभागापर्यंत आणि प्रत्येक फेरीमध्ये मतमोजणीच्या प्रत्येक ठिकाणी भालकेंना मताधिक्य आहे आणि शिरसाट यांना कमी मतं मिळत आहेत. त्यामुळं भाजपसाठीची जी यंत्रणा राबवली गेली नगराध्यक्ष पदासाठीची ती थोडीशी ढिली होती किंवा खूप त्रुटी याच्यामध्ये राहिल्या. कारण ह्याचं खापर शेवटी फुटणार आहे ते माजी आमदार प्रशांत परिचारकांच्यावर. कारण त्यांनी या मतदारसंघामध्ये पंढरपूर मतदारसंघामध्ये पंढरपूर भागामध्ये आमदार समाधान आवताडे यांना जास्त एंट्री करू दिलेली नाहीये. या निवडणुकीमध्ये सुद्धा आवताडेंचे जे उमेदवार आवताडेंना जे समर्थक होते त्यांनाही फारशी उमेदवारी मिळालेली नाही. काही उमेदवारांनी तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधनं निवडणूक लढवलेली आहे. त्यांचे जे समर्थक होते उमेदवारी मागत होते भाजपकडनं, पण त्यांना दिली गेली नाही. कारण आवताडेंचं प्राबल्य पंढरपूर भागात वाढू नये हे परिचारकांना नेहमीच वाटतं. याच्यावरून त्यांचा राजकीय संघर्ष देखील होतो आणि ह्याचे पडसाद इथं प्रणिता भालके यांना मिळालेली जी सहानुभूती होती, त्यांची जी क्रेज होती, त्यांचं जे काम होतं त्याचे पडसाद मंगळ्यामध्ये उमटले आणि तिथं बबनराव आवताडे यांच्या पत्नी सुनंदा आवताडे या विजयी झाल्या. ज्या आमदार समाधान आवताडे यांच्या पॅनलच्या विरोधामधल्या होत्या, त्यांच्या काकू जरी असल्या तर त्या विरोधामध्ये होत्या आणि त्याही तिथं विजयी झालेल्या आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडीने पंढरपूर आणि मंगळा दोन्ही शहरं या मतदारसंघातली आपल्या ताब्यात घेतलेली आहेत. त्यामुळं आजी माजी आमदारांना विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे हे मात्र निश्चित. पालकमंत्र्यांनी एवढा प्रतिष्ठेचा विषय केला होता. त्याचबरोबर भालके हे भाजपमध्ये यायला उत्सुक होते. हा गौप्यस्फोट परिचारकांनी केला. मात्र याची सुद्धा सहानुभूती भालकेंनाच मिळाली आहे. कारण लोकांना असं वाटतं की भाजप निवडून आल्यानंतर सुद्धा त्या भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा शिंदेच्या शिवसेनेत जाऊन महायुतीच्या मार्फत सुद्धा ते पंढरपूरचा विकास करू शकतात. त्यांचं विकासात्मक व्हिजन आहे. त्यामुळे जनतेने प्रणिता भालके यांच्यावर विश्वास ठेवला, विरोधकांवर नाही. त्यामुळं परिचारकांना सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये आत्मचिंतन आता करावं लागणार आहे. नगरसेवक पदाचे उमेदवार 24 निवडतात, मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 11,000 पेक्षा जास्त मताने त्यांचा पराभूत होतो, शिरसाट पराभूत होतात. याचा सुद्धा विचार भारतीय जनता पक्षाला करावा लागणार आहे. याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे नक्की यावर आत्मचिंतन करतील हे निश्चित. नमस्कार.